सर्व मैत्रिणींना नमस्कार. आज आपण गणपती बाप्पाची कंठी बनवूयात. हा एक फेल्ट शीट आहे, त्याच्यावर आपण ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि इथे मी हा एक पर्ल घेतलाय. ओव्हल शेपचा हा पर्ल आहे, तो इथे स्टिक करायचा आहे. आता त्याच्यावरती आपण ही बॉल चेन आहे ती अशी लावून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे ही बॉल चेन लावून घ्यायची आहे. हे असं आपण इथे लावून घेऊयात. त्यानंतर याच्यावर आपल्याला ही स्टोन चेन आहे ती अशी लावायची आहे. हे अशा प्रकारे आपण इथे लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची आहे ती कट करूयात. अशा प्रकारे ह्याच्यावर पुन्हा आपण ही बॉल चेन आहे ती लावूयात. बघा, अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आहे. आता याच्या भोवती आपल्याला हे कुंदन स्टोन आहेत लहान साईजचे, राऊंड शेपचे, ते आपण असे चिकटवून घेऊयात. अशा प्रकारे बघा, हे असं सुंदर फ्लावर शेप तयार होईल. आता आपण हा कट करायचा आहे. अशा प्रकारचे आपल्याला 2 फ्लावर शेप बनवायचे आहेत. आता मी हे 6 mm चे मोती घेतले आहेत. आपल्याला ते सुई धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बघा, इथे हे अशा प्रकारे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी हे 3 शेपमध्ये बनवले आहेत. एक मोठा, त्याहून लहान आणि अजून लहान, अशा प्रकारे हे 3 शेपमध्ये बनवलेत. याच्यामध्ये मी 6 mm चे 35 पर्ल आहेत आणि ह्याच्यामध्ये 41 मोती ओवले आहेत आणि याच्यात 49 मोती ओवले आहेत. अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे. आता इथे मी हे 2 ओव्हल शेप बनवले आहेत, या फ्लॉवरपेक्षा थोड्या कमी साईजचे. याच्यावर आपण ग्लू लावून घेऊयात अशा प्रकारे. आणि आता आपल्याला इथे हे स्टिक करायचं आहे. बघा, पहिले मी हा लहान साईजचे माळ आहे ती याच्यावर आपल्याला आतमध्ये स्टिक करायची आहे. अशा प्रकारे थोडी अशी सैलसर अशी चिकटवून घ्यायची आहे. ते फ्लॉवर थोडा मोठा असल्यामुळे आपल्याला त्यासाठी सुद्धा थोडा धागा सोडायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, सैलसर चिकटवायची आहे, नाहीतर मणी खेचल्यासारखे दिसतील. त्यानंतर त्याच्यावर मीडियम साईजची जी माळ आहे ती आपण चिकटवून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही मोठ्या साईजची माळ आहे ती वर अशी चिकटवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपण ही स्टिक करायची आहे. हे अशा प्रकारे बनेल. आता आपण याच्यावर थोडा ग्लू लावून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूला लावायचा आहे. हा फ्लॉवर आहे तो आता आपण इथे चिकटवायचा आहे.
अशा प्रकारे इथे चिकटवून घेऊयात. दुसऱ्या बाजूचा पण असा चिकटवायचा आहे. आता या वरच्या बाजूचे जे धागे आहेत त्याच्यात आपल्याला 18 मणी ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला वरती सर्व धाग्याला गाठ मारून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे घट्ट अशी 4 ते 5 वेळा गाठ मारायची आहे. हे बघा, हे असं बनेल. आता हा धागा थोडा वरच्या बाजूने कट करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि धाग्याला ग्लू करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो ग्लू करून आपल्याला खालच्या मण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे बनेल. अशाच प्रकारचा आपल्याला या बाजूला बनवायचा आहे. हे बघा, हे असं बनलं आहे. आता मी ही दोरी घेतली आहे आणि ती अशी इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही बाप्पाची मोत्याची कंठी तयार झाली आहे. कशी वाटते आहे तुम्हाला ही बाप्पाची कंठी? कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.